जनार्दन दे जनार्दन दे जनार्दन दे 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 जनार्दन। देत दणादण या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। हा कार्यक्रम अक्षरशः फ्री स्टाईल सामन्यांप्रमाणे असणार आहे। आरोप प्रत्यारोपांची राळ उठणार आहे आणि प्रत्येकाला समान वेळ दिली जाईल हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असणार आहे। इथले विद्यमान आमदार भारत गोगावले आहेत आणि त्यांच्या विरोधात दंड थोपाटले ते माणिकराव जगताप यांनी। आपण जगताप साहेब यांच्यापासून सुरुवात करूयात। सर, आपल्याला 2 मिनिटांचा अवधी असणार आहे। गोगावले यांच्याबद्दलचे काय निगेटिव्ह मुद्दे आहेत? तुमची वेळ सुरू। महाड ही छत्रपती शिवरायांची भूमी आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी। समतेची शिकवण या ठिकाणी दिली, परंतु हा अत्यंत डोंगराळ आणि दुर्गम असा हा तालुका, ज्या ठिकाणी भीषण पाणी टंचाई आहे, दळणवळणाच्या अनेक ठिकाणी वाड्यावाड्यांवरती रस्त्यांची आवश्यकता आहे। पण दुर्दैवाने जर का या ठिकाणी मला असं सांगावंसं वाटेल, गेल्या 5 वर्षामध्ये विद्यमान आमदाराने या ठिकाणी या समस्येकडे कुठेही गांभीर्याने पाहिलं नाही। आज जिल्हा परिषदामध्ये सत्ता त्यांची आहे, पंचायत समितीमध्ये ते आहेत, ते स्वतः विद्यमान आमदार आहेत, तिथले खासदार त्यांच्या पक्षाचे आहेत, पण आजही ग्रामीण भागामध्ये भीषण पाणी टंचाई आहे। अनेक त्या ठिकाणी रस्ते जे मी माझ्या काळामध्ये आमदार असताना केले गेले, त्या रस्त्यांवरती पडलेले असंख्य खड्डे आहेत की ज्यांचं कामही त्या ठिकाणी पूर्णपणे होऊ शकलेलं नाही। अगदी मी उदाहरणादाखल तुम्हाला सांगेल की रायगड किल्ल्याला जाणारा राजधानीचा रस्ता जो आहे त्याला प्रचंड त्या ठिकाणी खड्डे पडले, तो नादुरुस्त झालेला आहे, तो देखील ह्या 5 वर्षामध्ये पूर्ण होऊ शकला नाही। एक सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प या ठिकाणी मी आणला, तो काळ जलविद्युत प्रकल्प, की ज्या ठिकाणी 50 मेगावॉट वीज निर्माण होणार आणि या संपूर्ण लोकांना, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मुबलक पाणी आणि शेती जी आहे ती बारमाही त्या ठिकाणी होईल असं होतं। आज तो प्रकल्प जवळजवळ 1000 कोटीवरती गेला, परंतु तो प्रकल्प त्या ठिकाणी पूर्णपणे बंद पडलेला आहे, त्याचंही काम त्या ठिकाणी पुढे सुरू होऊ शकलं नाही। महाड शहराला पाणी पुरवठा देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी कोथेरी प्रकल्पामध्ये बेरोजगारी आहे, नव्याने कारखाना तर सोडाच, पण असणारे असंख्य कारखाने बंद होत आहेत। बंद झालेल्या कामगारांना देखील त्या ठिकाणी हिशेब दिले जात नाही। मल्टीफ्लेक्स नावाची कंपनी, ज्या ठिकाणी 300 कामगार आज या ठिकाणी बेघर झाले, की ज्यांनी 15-15, 20-20 वर्ष नोकरी केली, परंतु त्यांना 1 रुपया देखील त्या ठिकाणी देण्यामध्ये अयशस्वी झाले। त्यांच्याच पक्षाची त्या ठिकाणी कामगार संघटना त्या ठिकाणी आहे। असे असंख्य प्रश्न या ठिकाणी आहे। MIDCमुळे आज प्रदूषणाने धुमाकूळ घातलेला आहे। आज धुमाकूळ घातलेलं हे प्रदूषण कालपर्यंत सावित्री नदीत होतं, आज ते राहतात त्या बिरवाडीच्या धरणामध्ये, ज्या ठिकाणी मी धरण पूर्ण केलं, ज्या ठिकाणी पाण्याचा पुरवठा गेल्या 25 गावांना होतो, त्या ठिकाणी देखील केमिकल। तुमची वेळ संपली। तुमच्यावरती आरोप केले, विद्यमान आमदार आहेत, तुम्ही काहीच कामं केली नाही 5 वर्षात। जे आता आरोप केलेले आहेत त्यामध्ये काही तथ्य नाही आहे। तो आपणाचं कल्पना आहे की गेली 15 वर्ष त्यांचं सरकार आहे, आघाडीचे सरकार आहे, आणि त्याच्यामध्ये त्यांचा काँग्रेसचा मुख्यमंत्री आहे, आणि त्याच्यामध्ये त्यांचे काय कोणी आपण हात धरलेले नाहीत किंवा आम्ही कधी त्यांच्या विरोधात गेलो ना, तुम्ही काय विकास करताय म्हणून आम्ही थांबवतोय, अशाला काय भाग नाही आहे। जो विकास या महाड विधानसभा मतदारसंघाचा झाला, तो जेव्हा युतीची सत्ता होती 95 ते 99, त्याच काळामध्ये झालेला। मग मोठमोठ्या योजना असतील, पाण्याच्या मोठमोठे रस्ते असतील, जे डोंगराळ भाग आहे, आत्ताही जे काय रस्ते जॉईन केलेले आहेत ते युतीच्या शासनामध्येच झालेले आहेत। जरी हे किती जरी सांगत असते, त्याने संधी मिळाली होती ना, 5 वर्ष संधी जनतेने त्यांनाही दिली होती। जो काल जलविद्युत प्रकल्प हा युतीच्या राज्यामध्ये मंजूर झाला होता, त्यांच्या काळामध्ये तो चालू झाला, पण आजही ते काम पूर्ण करू शकलेले नाही आहेत। आम्ही तर काय अडवलेलं नाही आहे की धरण होऊ नये किंवा असं काही नाही, आम्ही उलट त्यांना सपोर्ट करतोय की धरण व्हा, त्यांचं पुनर्वसन करा, त्यांना न्याय द्या, पण ते काही करू शकले नाही आहेत। त्याच्यानंतर जे महाडसाठीची समस्या बोलत आहेत, काही केलेलं नाही की महाड नगरपालिका त्यांच्याकडे आहे, आम्ही कधी मोर्चा नेलाय का? त्यांना विचारा 5 वर्षामध्ये की तुम्ही काय केलं नाही म्हणून आम्ही मोर्चा नेला, असं काही नाही आहे की ज्या धरणासाठी आम्ही सहकार्य करतोय, कारण महाडची जनता ही सुशिक्षित नागरिक आहेत आणि त्यांना भरपूर पाणी देणं हे आमचं सगळं राज्यकर्त्यांचं कर्तव्य आहे, आम्ही त्यासाठी सहभागी आहोत। आणि जे काय खड्डे पडलेले आहेत ते संपूर्ण महाराष्ट्राच्याच रस्त्याचे पडलेले आहेत, ते काय एकट्या माझ्या महाड मतदारसंघाचे तर पडलेले नाही आहेत। आम्हाला जेवढं काय करता आलं तेवढं करायचं आम्ही निश्चित प्रयत्न करतोय। विरोधकाचा आमदार असल्यामुळे तुम्हाला तर माहिती आहे, थोडी सापत्नक वागणूक दिली जाते। आता येणाऱ्या सत्तेमध्ये आम्ही पाहूया ना काय करायचं काय नाही, कारण असा गाव नाही, अशी वाडी नाही, अशी वस्ती नाही की हा स्थानिक आमदार इथं कुठच्या इकडे पोहोचला नाही की कोणी सांगू शकत नाही आहे। आणि मग जेवढं शक्य आहे आम्हाला मिळणारा आमदार निधी, आम्हाला मिळणारा डेप्युटीचा निधी आहे, आम्हाला आमचे काय खासदार आहेत, आमचे काय राज्यसभेचे खासदार आहेत, आमचे काय विधान परिषदेचे आमदार आहेत, ह्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी काही छोटी मोठी कामं आहेत ती निश्चित आम्ही करतोय। आता मोठा निधी द्यायला ते लोक आम्हाला अडचण करतात, आम्हाला नाही देत, आम्ही मान्य केलं। आरोप तुमच्यावरच केलेत, सरकार, राज्य सरकार तुमच्याकडे आहे आणि नगरपालिकेमध्ये
तुमचे आमदार तुमचे सदस्य आहेत, मग खड्ड्यांच्या प्रश्नावर तुम्ही त्यांना जबाबदार धरण्याचं कारण काय? नगरपालिकेचा प्रश्नच नाही, नगरपालिकेच्या खड्ड्याविषयी चर्चा नाही, ग्रामीण भागातल्या विषयी चर्चा झाली. राहिला प्रश्न, या ठिकाणी शिवसेनेचं राज्य होतं, त्या काळात त्यांनी काम केलं असं म्हणतात. ज्या छत्रपती शिवरायांचा अश्वरूढ पुतळा आज ह्या महाड शहरामध्ये मी आमदार झाल्यानंतर उभा करू शकलो, पण ह्यांना 25 वर्षामध्ये उभा करता आला नाही. आज राजधानीचा असणारा रायगड किल्ला, ज्या ठिकाणी मेघडंबरीमध्ये छत्रपती शिवरायांचा अश्वरूढ पुतळा त्या ठिकाणी असावा, कोल्हापूरचे संभाजीराजे आणि माणिक जगताप आणि त्यांच्या सहकार्याने आमदार असताना त्या ठिकाणी तो उभा केला. आज त्या ठिकाणी शासनाची कमिटी आहे, तो रेग्युलाइज करायचा आहे, परंतु त्या बाबतीमध्ये काही होऊ शकलेलं नाही. राहिला प्रश्न, या ठिकाणी मी काम केलं की नाही केलं. आज कुडपण नावाचं गाव आहे, ज्या ठिकाणी 25 कोटी रुपये मी खर्च केले, ज्या ठिकाणी माणूस चालत जाऊ शकत नव्हता, अशा ठिकाणी मी आज 12 एसटी त्या ठिकाणी चालू करू शकलेलो आहे. आणि म्हणून असंख्य कामं आपण माझ्या काळामध्ये केलेली आहेत. दुःख ह्या गोष्टीचं आहे की आज आमदार सांगतात की या ठिकाणी मी विरोधी पक्षाचा आमदार आहे. विरोधी पक्षाचा आमदार देखील प्रभावीपणे सत्ताधारीपेक्षाही प्रामाणिकपणे काम करू शकतो, कारण इच्छाशक्ती लागते, आकलन शक्ती लागते, बोलण्याची कुवत लागते. आणि त्या ठिकाणी आज आयुध आहेत विधिमंडळामध्ये. तारांकित प्रश्न आहे, लक्षवेधी सूचना आहे, शून्य प्रहार आहे, अर्धा तास चर्चा आहे, अशी किती आयुध त्या ठिकाणी वापरली गेली. आज त्या ठिकाणी एखादा फ्लोअरवरती एखादा प्रश्न उपस्थित केला की हे माझं झालं पाहिजे, मंत्र्याला उत्तर द्यावं लागतं. त्या ठिकाणी आश्वासन घेतलं जातं, त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आश्वासन समिती असते, आणि आश्वासन समितीने जर का ते काम पूर्ण केलं नाही तर त्या ठिकाणी हक्कभंग आणला जातो. असे किती हक्कभंग यांनी या तालुक्याच्या मतदारसंघासाठी आणले? एकही या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला नाही किंवा एकही हक्कभंग या ठिकाणी आणला नाही. आणि मग या ठिकाणी सांगायचं आणि दुसऱ्याचं सरकार आहे मी काम करू शकत नाही, हा नाकारतेपणा आहे. आणि हे नाकारतायत हे माझं स्पष्टपणाचं मत आहे. आणि म्हणून मी सांगेन की मी जेवढं 5 वर्षामध्ये काम केलं हे ह्यांना 25 वर्षामध्ये जमलेलं नाही. आणि आज हे जनतेने पूर्णपणे या ठिकाणी मान्य केलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला नजीकच्या काळामध्ये अनेक या ठिकाणी झालेले बदल पाहायला मिळतील. आपण पाहिलं की विरोधी पक्षाचा आमदार असला तरी सुद्धा संधी मिळू शकते, बरोबर आहे. पण आकलन शक्ती किंवा कर्तृत्व याबद्दलचे प्रश्न उपस्थित केले. पहिला तर मुद्दा आहे की 25 वर्षाचा काळामध्ये मला जर 5 वर्ष मिळालेली आहेत. आम्हाला जे आमच्या प्रभाकर मोरेंना जी काय 5 वर्ष मिळाली, म्हणजे काय मंत्रिपदाची जे मिळाली, तसे ते 15 वर्ष आमदार होते. आणि जे केलं ते केलं. जे कुडपणचं नाव सांगतात ते कुडपणला शुभ सुरुवात करून आमच्या प्रभाकर मोरेनेच दिली, हे कोणालाही नाकारता येणार नाही आहे. आणि त्याच्यानंतर मग मागाशी आम्ही सांगितलं की जे त्यांनी जे काय आयुध वापरायची जे काय सांगितलं आम्हाला, जे शक्य होतं केलं. मग मला जे करता आलं, मी आमच्या ह्याचा लोहारमाळा तुर्ब्याचा पूल की यांच्या कारकिर्दीमध्ये ते करू शकले नाही आहेत, की जे माझ्या कारकिर्दीमध्ये मी तो 5 कोटीचा पूल आणू शकलो की नाबार्डच्या अंतर्गत. यांनी केला नाही, यांच्यावरचे आरोप आपण नाही केला. त्यानंतर बिरवाडचा रस्ता जे त्यांचंच सरकार त्यांच्याच मंत्र्याकडनं नारायण राणेकडनं मी मंजूर करून घेतला, जो त्याला आता निधी काम चालू आहे, गटाराचं काम चालू आहे, रस्त्याचं काम, जो त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांचं सरकार असताना 2005 मध्ये जो काय मोठा हाहाकार झाला आणि ज्या दरडी कोसळ्या, पूर आले, सगळे आले, तेव्हा दासगाव सारखं रस्त्यावरती असणारं गाव त्याचं ते तिथं त्यांना जागा देऊ शकले नाही आहेत, त्यांचं तिथे व्यवस्थित करू शकले नाही आहेत. ते काम मी केलं. विरोधी पक्षाचा नेता आमदार म्हणून मला जे करता आलं ते मी ही कामं केलेली आहेत. आपण याच्यात तुम्ही काय केलं किंवा यांनी काय केलं हे घेणार नाही आहोत, पण यांनी काय नाही केलं असं तुम्ही म्हणताय. केलं ना, आता हेच नाही केलं ना. दासगाव त्यांच्या 5 वर्ष ते आमदार होते, सत्ता त्यांची होती, मुख्यमंत्री त्यांचा, सगळेच मंत्री त्यांचे. मग दासगाव सारखे गरीब लोकांना तिथे ते जागा उपलब्ध नाही करू शकत. मग ते आम्ही केलं ना, त्यांनी नाही केलं ते आम्ही केलं. त्यानंतर जो पूल गेले अनेक वर्ष रखडलेला होता ते नाही करू शकत. म्हणजे ह्या ज्या मगाशी त्यांनी सांगितलं प्रदूषण आहे, ते MIDCचे मंत्रीच त्यांचे, मुख्यमंत्री त्यांचे, सगळे त्यांचे, कोणी त्यांच्या हात धरलेत, कोणी त्यांना काय केलेत. त्यांच्या विरोधात आम्ही जर कधी कुठं आवाज उठवला असला की बाबा तुम्ही हे करता हे चुकीचं, असं तुम्ही दाखवून द्या ना. तुम्ही प्रदूषणावरती आवाज उठवलात, आम्ही कुठं का त्याला केलं का विरोध? नाही केला ना. जे चुकीचं आहे ते आम्ही पण मान्य करतो ना. विरोधी पक्षात असूनही, म्हणजे विरोधी पक्षाचा आमदार, राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आहे, शिवसेनेचे आमदार आहेत, पण कामं केल्याचा त्यांचा दावा आहे. मग असं असताना शहरातल्या ज्या समस्या आहेत त्यासाठी नगरपालिकेला, म्हणजे तुम्हाला जबाबदार धरलंय त्यांनी. नगरपालिकेमध्ये जवळजवळ 25 कोटीची कामं आता सुरू आहेत. जे अशक्यप्राय रस्ते होते ते देखील आता 3-3, 4-4, 5-5 कोटीची सुरू आहेत. लोकांना मुबलक पाणी त्या ठिकाणी मिळते. त्यांनी महत्त्वाचा प्रश्न सांगितला, त्या ठिकाणी बिरवाडी गावात जाणारा रस्ता नारायण राणे साहेबांकडे मला जावं लागलं आणि मी त्यांना विनंती केली, दिस इज अ नॉन प्लॅन रोड, जो MIDCच्या अखत्यारीमध्ये नाही, जो त्यांच्या जिल्हा परिषदेच्या अंडर आहे, तो रस्ता ते करू शकले नाही. त्या रस्त्याला मी 2 कोटी रुपये आणले. लोहारमाळ तुर्बे रस्त्याच्या बाबतीमध्ये सभापती सगळ्या सदस्यांना 50 लोकांना मुख्यमंत्र्याकडे घेऊन गेलो आणि नाबार्ड योजनेमधनं 5.5 कोटी रुपये त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी दिले. आणि म्हणून आमदारांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं असं ठळक असं काम या मतदारसंघामध्ये कुठलंही केलेलं नाही. असंख्य प्रश्न आहेत. आज मी सांगितलं ना, प्रदूषणाच्या बाबतीमध्ये एक जरी त्यांनी LAQ केला असता, एक तरी त्या ठिकाणी लक्षवेधी मांडली असती, मी समजू शकलो असतो की यांच्या ज्वलंत भावना या लोकांच्या पाठीशी आहेत. आज 14 गावांना 14.5 कोटी रुपयाची पाणी योजना, ज्या MIDC मध्ये
आमचं स्तोत्र खराब केलंय त्यांना माझ्या काळामध्ये मी देऊ शकलो. आज दासगावच्या पट्ट्यामध्ये त्यांनी सांगतात, आज जुई असेल, रोहन असेल, वलंग असेल, ह्या गावांना पुनर्वसन मी स्वतः त्या ठिकाणी केलेलं आहे. तुम्ही काहीच केलेलं नाही हे जे म्हणणं आहे किंवा तुमचे जे आरोप आहेत ते अत्यंत बेताल वाटतात त्यांना. प्रकल्प राबवले, पैसे आणले आणि म्हणूनच लोकांनी हजारो मतांनी त्यांना पाडलं. लक्ष आलं की नाही? हजारो कोटींनी जर त्यांना जर पैसे आणले असतील तर हजारो मतांनी त्यांना विजय करून द्यायला पाहिजे होतं. मग हजारो मतांनी त्यांना पाडलं का? हा पहिला मुद्दा आहे. म्हणून तुम्हाला मग आम्ही गेले कुठे पैसे? आता ते त्यांना माहिती असतील, कारण हे पैशाची बेरीज वजाबाकी आम्ही करत नाही आहे. आणि जे आम्ही केलं तेच सांगतो. आम्ही 2 लाखाचं काम केलं तर आम्ही 2 लाखाचं सांगतो. आम्ही 20 लाखाचं ना, मी सांगितलं ना, हे जे काय पूल आणले, काय ब्रिज आणले, आता 65-66 वर्षाला जर स्वातंत्र्य मिळून आमच्या नगरभवनचा पूल ना आणू शकले. त्यांच्या भागातलं ते काम, तिथून निवडून आले होते. ते वाळण विभागात त्यांना निवडून दिलं होतं. शिवाजी वाळण उतेकर आवाड 66 वर्ष झाली, तो मला पूल करावा लागला, आता मी मंजुरी दिली. म्हणजे हे जी काही कामं ती केलेली आहेत. पण सत्तेमध्ये असल्यामुळे त्यांना असं वाटतंय की वेगळं, पण तसं काही नाही मॅडम. जे खरं आहे ते जनतेला माझ्या माहिती आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा पाडा तुम्हाला सांगितलं येणाऱ्या जय महाराष्ट्रामध्ये. हे खोटे आरोप आहेत का की खरंच काही कामं झाली? मी आपल्याला सांगेन की ते सांगतात ना, हजारो कोटी गेले कुठे. आज हा मुंबई गोवा 117 क्रमांकाचा हायवे आहे. कशिडी घाटामध्ये नेहमी ट्रॅफिक बंद होते, घाट कोसळतो आणि कोकणात जाणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी जाता येत नाही. आज याला पर्यायी मार्ग राजेवाडीपासून ते खेडच्या नातूनगरला जोडणारा माझ्या आमदारकीच्या काळात मी काढला. आज त्याच्यावर 55 कोटी रुपये खर्च केले. आज पर्यायी रस्ता त्या ठिकाणी चालू आहे, कामं झालेली नाही. या ठिकाणी रेल्वे स्टेशनला पोलादपूर तालुका जोडला गेला नाही. काटेतळी नागाव करंजाडी रस्ता मी माझ्या काळामध्ये त्या ठिकाणी 25 कोटी रुपये खर्च करून केला. आज त्या ठिकाणी ट्रॅफिक चालू आहे, लोक त्या ठिकाणी येतात, कामं झालेली नाहीत. कामं आम्ही असंख्य पद्धतीने केली. मी त्याची असंख्य उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतो. आणि म्हणून मी हजारी कोटीची बोलतोय ती जबाबदारीने बोलतोय. साको कार्यक्रम असेल, पाणीपुरवठा योजना असेल, गाव जोड रस्ता, वाडी जोड रस्ता, आदिवासी योजना, आदिवासींसाठी खावटी योजना मी माझ्या काळात चालू केली. आज यांच्या काळामध्ये ती खावटी योजनाच बंद झाली. योजना बंद झालेली नाही तर इथं सुरूच होत नाही. आणि म्हणून असे असंख्य प्रश्न ज्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून दांदांत खोटं आपली गोष्ट लपवणं हे चुकीचं आहे. जेव्हा जी काही कामं झाली ते आम्ही नाकारत नाही. तुम्हाला जर कल्पना आहे, मग आता मी आमदारकीच्या काळामध्ये जे आता मुंबई गोवा हायवे चालू झालेला आहे, हे बाकीचे जे आमच्या कशिडीला दुथरपा विस्तारीकरण झालेलं आहे, आमचा भोर पंढरपूर असते त्याचं विस्तारीकरण झालेलं आहे, इतर जे काय झालेलं आहे ते माझ्या पण काळामध्ये झालेलं आहे ना. ते कुठं नाही झालेलं आहे. मग तेव्हा पण हजारो कोटी झाले असतील, ते कुठं नाही बोलतो. आता जो काय 4 पदरी रस्ता व्हावा आपला मुंबई गोवा हायवे, त्याने आम्ही पण रस्त्यावरती उतरलो. हे कधीतरी उतरले असले तर त्यांनी दाखवावं की हजारो लोकांचे बळी गेले, हजारो लोक हे झालं, जखमी झाले. कधीतरी रस्त्यावर आले तर सांगा. आता आमचेच फोटो, आमचेच सगळे त्याच्यावरती पाहत आहेत हे लोक. आणि जी वस्तूचे विरोधक आम्हाला ते काम करणं आहे, आम्ही ते केलेलं आहे. आणि हे जे काय सांगतात खावटीला सत्ताधारी लोक त्याला मंजुरी देतात, सत्ताधारीच बंद करतात. हा प्रश्नच नाही ना. ते आम्ही बंद करू का? माझ्या आदिवासी बांधवांना जर ते काय वर्षाला जे काय 2-3 हजार रुपयाचं जे काय धान्य बिन्य काय मिळत असेल तर त्याच्या एवढं जर मी बंद केलं तर मला पाप लागल. आणि त्यांच्या सरकारने केलं असेल तर त्यांना पाप लागल. आदिवासी आहेत ना, आदिवासींच्या तोंडातलं काढू नका आणि कोणाच्या तरी घशात टाकू नका, हे आमचं म्हणणं आहे. आपण उत्तर घेऊयात. सर, आपण पाहतोय की यांचा जे दावा आहे की राज्य सरकारच अडचणी आणतंय आणि तुम्ही मात्र काहीच करू शकले नाही, आघाडीतले लोकप्रतिनिधी असूनही. शासन आमचं आहे, आम्ही नाकारतच नाही. परंतु ती योजना माझ्या काळात सुरू जर होती तर हे आमदार झाल्यानंतर बंद का झाली? जर शासनाने बंद केली तर ह्यांनी उपाय त्याच्यावरती काय केला? यांनी साधा प्रश्न विचारला, यांनी कोणाला पत्र दिलं, यांनी आदिवासींसाठी आंदोलन केलं? कुठलंच आंदोलन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं नाही. राहिला प्रश्न त्या ठिकाणी सांगतात की जनतेने याला हजारो मतांनी पाडलं. हा लोकशाहीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही पराभव झाला होता, स्वर्गीय इंदिराजींचाही पराभव झाला होता. आणि म्हणून मिळालं म्हणून माजू नये आणि नाही मिळालं म्हणून त्या ठिकाणी लाजू नये. शेवटी ह्या लोकशाहीमध्ये तुम्हाला लोकांना सामोरं जावं लागतं तुमच्या कामाच्या माध्यमातून. आणि म्हणून निश्चितपणे माझ्या काळामध्ये मी कामं निश्चित केली. आज हे पूर्णपणे फेल्युअर ठरलेले आहेत. आणि म्हणून ते सांगतात, एकीकडे सांगतात कामं झाली नाहीत, दुसरीकडे सांगतात माझ्या काळात मी हा रस्ता केला, मी तो रस्ता केला. द्विधा मनस्थिती आहेत, कारण काय करू शकलेले नाहीत, थांबवलेली मनस्थिती आहे. आणि म्हणून त्यांना असं वाटतं की जणू काय आता जर सगळं अलबेल आहे आणि तशी परिस्थिती नाही. मी तुमच्या खरोखर आभार मानतो की आज या माध्यमातून किमान महाराष्ट्राच्या समोर तरी स्पष्टपणे मिळालं नाही म्हणून माजू नये अशा स्वरूपाचं अत्यंत बोचरी टीका आहे. कोण माजलं होतं आणि कोण लाजलं होतं ते 2009 मध्ये जनतेने दाखवून दिलं. जर मी माजलो असतो तर मला काय लोकांनी निवडलं नसतं. आणि मी आमदार झाल्यानंतर मी जमिनीवर चालतोय, हे आमदार झाल्यानंतर हवेतनं चालत होते. आणि त्याच्यामुळे हे कोण माजलं आणि कोण लाजलं हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला आजच सांगतो 2009 मध्ये 14,050 मतांनी विजय झालेला. आज सांगतो टाईम, वार आणि वेळ
30,000च्या पुढे जर नाही निवडून आलो तर तुम्ही मला परत येऊन विचारा, फोन करा की आमदार तुम्ही बोललो ते खोटं बोललो. माझे पूर्ण आत्मविश्वास आहे आणि माझा जनतेवरती विश्वास, आणि तो पण गोरगरीब जनतेवरती. कारण गोरगरीब जनतेचे आशीर्वाद आहेत ते हृदयापासून आणि मनापासून मिळतात. आम्ही श्रीमंतांचे शेठ नाही आहे, आम्ही भरत शेठ गरिबांचा शेठ आहे. मला शेठ ही ब्रिदावली आहे. मी पैशानी शेठ नाही, मनानी शेठ आहे. माणसाचं मन घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं. आणि 288 आमदारामध्ये एकमेव आमदार असेल की रायगडावरती नेहमी जाऊन तिथं श्रीफळ वाढवल्याशिवाय मी शुभ सुरुवात करत नाही, त्यातला मी एक आमदार आहे. 30,000 तुम्हाला ते धूळ चारणार असं म्हणतायत. काय उत्तर आहे? कोणत्या मुद्द्यांवरती निवडणूक गाजणार आहे त्यांच्या विरोधात? ह्यालाच माज म्हणतात. मी असं कधीच बोललो नाही, कारण मी जनतेला कधी काउंट करत नाही. जनतेला कधीच गृहीत धरू नका, कारण त्यांनी मत द्यायचंय. आता ते ह्यांना मत देणार हे गृहीत धरून ज्या वेळेला ते बोलतात त्यावेळेला ह्याला माज म्हणतात. आणि म्हणून मी सांगेन की मला कॉन्फिडन्स आहे, मी निवडून येणार. यांचा नाकर्तेपणा, मी केलेला काम, मतदारसंघामध्ये विकास न झालेला आणि लोकांचं खूप नुकसान झालेलं आहे. मग त्या ठिकाणी तरुण वर्ग असेल, या ठिकाणी आदिवासी असेल, दलित असेल, मुस्लिम असेल, किंवा या ठिकाणचा कामगार असेल, शेतकरी असेल, हा अत्यंत दुःखी आहे की आम्ही या ठिकाणी भावनेच्या भरामध्ये ह्यांना मागच्या वेळेला संधी दिली, पण संधी दिल्यानंतर कर्तृत्व सिद्ध करायचं त्याच्यामध्ये हे नाकाम झाले. आणि म्हणून मला कॉन्फिडन्स आहे. यांचा 30,000 सोडून द्या, पण 100% ह्या वेळेला माणिक जगताप हा विजय होणार. ही काळ्या दगडावरची रेस आहे आणि जनता मला 30,000चा तुमचा पराभव त्यांनी माज म्हणून संबोधलेला आहे. शेवटचा 1 मिनिट, यांच्या विरोधातले तुमचे मुद्दे. शेवटचा 1 मिनिट. त्यांनी जे सांगितलेलं आहे ते आता तुम्हाला 19 ऑक्टोबरला समजणार आहे. मी मागाशी सांगितलं, आत्ताही सांगतो, कारण आम्ही तळागाळामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. आम्ही मोठ्या येते आणि रोज मुंबई पुण्याला फिरणारा कार्यकर्ता नाही आहे. मी महिन्याच्या 30 दिवसापैकी जवळजवळ 25 दिवस हे मी माझ्या मतदारसंघामध्ये असतो आणि संपूर्ण जनतेला माहिती आहे. आणि त्याच्यापेक्षा तुम्ही कानोसा घ्या ना, मी काय बोलतो ते काय बोलतील, मी काय बोलेल, आम्ही स्वतःचं सांगू ना. मग जनतेमध्ये कानोसा घ्या आणि नंतर मग तुम्ही सांगा की काय खरं आहे, काय खोटं, भरतशेठ खरं बोलेत का ते बोलेत. आता माझ हा शब्द कोणाला लागू पडतोय हे तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता दाखवून देईल. झालेली आहे, दुसऱ्या फेरीला आम्ही तयारी केलेली आहे आणि तेही तुम्हाला सांगतो की निवडणूक लोकसभेची संपल्यानंतर कमीत कमी 1000 कार्यकर्ते यांचे सड हस्ते आमच्या पक्षामध्ये येत आहेत आणि ते घेतलेले आहेत. आम्ही तुम्ही त्यांच्याच कार्यकर्त्यांना घेणार अशी भाषा करताय. आपल्याला वेळेची मर्यादा आहे, पण ही जी फ्रीस्टाईल आहे, आरोप प्रत्यारोपांची राळ आहे, ही 13 तारखेच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पडद्यासमोर आणि 15 तारखेपर्यंत मतदान होईपर्यंत पडद्यामागणं अशीच सुरू राहिली पाहायला मिळेल. आरोप प्रत्यारोपांची ही राळ आणि देत दणादणचे हे एपिसोड आपण राज्यभरात सुद्धा पाहणार आहोत. पण आता इथेच थांबूयात. पहा फक्त झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.